नमस्ते फ्रेंड्स. मी प्रमिला माझ्या फिट अँड फाईन युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. हाऊ टू इन्क्रीज युअर एनर्जी लेवल हा आहे आपला आजचा टॉपिक. टू इन्क्रीज एनर्जी लेवल फोकस ऑन फूड्स दॅट प्रोव्हाइड सस्टेन एनर्जी रॅदर दॅन क्विक स्पाइस. These are often nutrient dense, rich in complex carb, healthy fats, protein, and key vitamins and minerals. Here are some options. Complex carb. Whole grains, oats, brown rice, and whole grain bread provide steady energy. Sweet potato, a great source of complex carb and fiber for long-lasting energy. Legumes, lentils, chickpeas, and black beans are rich in both carb and protein. Healthy fats. Nuts like almond, walnut, cashew, pistachio. Seeds like chia seeds, flax seeds, sesame seeds, sunflower seeds provide energy and keep you full. Olive oil, coconut oil, a heart healthy cooking fat to use in cooking or as a salad dressing provides energy throughout the day. आपल्या रोजच्या जेवणाच्या आहारात काय काय असायला पाहिजे तर कॉम्प्लेक्स कार्ब्स असायला पाहिजेत, हेल्दी फॅट्स असायला पाहिजेत, प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स हे सगळं आपल्या रोजच्या आहारात असायला पाहिजे. कॉम्प्लेक्स कार्ब कशामध्ये असतात? होल ग्रेन्स म्हणजे धान्य आणि ओट्स, ब्राऊन राईस, स्वीट पोटॅटो मध्ये खूप चांगले कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत आणि फायबर्स आहेत. ते आपल्याला दिवसभर एनर्जी टेकून ठेवायला मदत करतात. लेजिम्स, लेंटिल, चिकपीज, चना, वाटाणा, ब्लॅक बीन्स आर रिच इन बोथ कार्ब अँड प्रोटीन. कडधान्यांमध्ये प्रोटीन ॲज वेल एज कार्ब असतात. हेल्दी फॅट्स. फॅट कशात असतात हेल्दी फॅट्स? नट्स लाईक almonds, वॉलनट, कॅश्यू, पिस्ताचो या सगळ्यांमध्ये हेल्दी फॅट असते. चिया सीड, फ्लॅक्स सीड, सिसम सीड, सनफ्लावर सीड ह्याच्यामध्ये हेल्दी फॅट असते. ते आपल्याला एनर्जी देतात आणि आपल्याला दिवसभर फुल म्हणजे पोट फुल ठेवायला मदत करतात. ऑलिव्ह ऑइल, कोकोनट ऑइल सारखे हार्ट हेल्दी कुकिंग फॅट आपण जेवणामध्ये वापरले किंवा सॅलॅडवर ड्रेसिंग म्हणून वापरले तर त्याच्यातूनही आपल्याला दिवसभर लागणारी एनर्जी मिळू शकते. नंतर प्रोटीन रिच फूड. प्रोटीन कशा कशात आहेत बरं? एग्स, अंडी कंटेन्स हाय क्वालिटी प्रोटीन अँड एसेन्शियल न्यूट्रियन्स. अंड्यांमधून आपल्याला चांगल्या उत्तम प्रकारचे प्रोटीन आणि न्यूट्रियन्स मिळतात. मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट. इट गिव्स मोर एनर्जी थ्रू आउट द डे. लीन मीट आणि फिश, चिकन, तुर्की, सॅल्मन, टुना हे सगळे आपल्याला प्रोटीन देतात. ॲज वेल एज ओमेगा 3 फॅटी ऍसिड पण त्याच्यामध्ये असतं. योगर्ट, दही हाय इन प्रोटीन अँड गुड बॅक्टेरिया फॉर गट हेल्थ. त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असतात म्हणून दही पण खूप खूप महत्वाचं आहे. तर हे प्रोटीन्स आपल्याला मसल्स ग्रोथ आणि टिश्यूच्या ग्रोथसाठी एसेन्शियल आहे, महत्वाचं आहे. इट रिपेअर्स. प्रोटीन्स आर इम्पॉर्टंट फॉर वेअर अँड टेअर ऑफ बॉडी. आपल्या शरीराच्या जडण आणि घडणासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते आपल्याला. दे सपोर्ट्स इम्युन फंक्शन. ते आपलं इम्युन फंक्शन ला सपोर्ट करतात म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. इट एड्स इन सेल स्ट्रक्चर अँड हेल्प्स टू मेंटेन लीन मसल मास. आपलं मसल स्ट्रॉंग बनवण्यासाठी प्रोटीनची आपल्याला गरज असते. इट कीप्स यू फुल अँड प्रोव्हाइड एनर्जी टू एव्हरी ऑर्गन ऑफ द बॉडी. ते आपल्याला दिवसभर जर तुम्ही प्रोटीन रिच नाश्ता केलात तर ते दुपारच्या जेवणापर्यंत आपल्याला एनर्जी देतं आणि आपल्याला असं माइंड पण फुल म्हणजे पोट पण फुल असतं. मग आपल्याला आणखी काही खायची इच्छा नाही होत. म्हणून प्रोटीन्स खूप महत्वाचे आहेत. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. They contain vitamins and minerals rich in antioxidants and helps to boost your energy. Increase your immunity, helps in your metabolism. फ्रुट्स मध्ये काय असतं? विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे आपली एनर्जी लेवल वाढते, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आणि आपल्या मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रियेमध्येही आपल्याला मदत होते. बनाना. बनाना काय आहे? अ क्विक सोर्स ऑफ नॅचरल शुगर, पोटॅशियम अँड व्हिटॅमिन B6. केळ्यांमध्ये नॅचरल साखर असते, त्याच्यामध्ये पोटॅशियम असतं आणि व्हिटॅमिन B6 असतं. ते आपल्याला दिवसभरासाठी सकाळी नाश्त्याला रोज 2 बनाना खाल्ले तर आपल्याला खूपशी एनर्जी त्यातून मिळते. बेरीज पॅक विथ अँटीऑक्सिडंट्स दॅट कॉम्बॅट फटीग. बेरीज मध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ते आपल्याला फटीग म्हणजे असं स्थूलपणा येऊ देत नाहीत. ऑरेंज हाय इन व्हिटॅमिन सी टू रिड्यूस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड बूस्ट एनर्जी. ऑरेंज मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, ते आपलं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस रिड्यूस करतात आणि आपल्याला दिवसभरासाठी एनर्जी देतात. गावा. पेरू. व्हिटॅमिन सी रिच आहे आणि त्याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळे आपल्या डायजेशनला मदत होते. कॉन्स्टिपेशन पासून आपली सुटका होते. स्पिनॅच रिच इन आयर्न अँड मॅग्नेशियम विच हेल्प्स इन एनर्जी प्रोडक्शन. तर हे सगळे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपल्या रोजच्या आहारात असायला पाहिजेत. स्पिनॅच म्हणजे पालक आठवड्यातून 3दा तरी खायला पाहिजे. हायड्रेशन अँड बेवरेज. वॉटर. किती पाणी पिता बरं तुम्ही दिवसाला? डिहायड्रेशन लीड्स टू फटीग. जेव्हा आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा आपल्याला थकवा आल्यासारखं जाणवतं, मरगळ आल्यासारखं जाणवतं. सो ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर थ्रू आउट द डे, ऍटलिस्ट 6 to 8 ग्लासेस ऑफ वॉटर. दिवसभरातून सिप सिप करून थोडं थोडं पाणी प्यायला पाहिजे. ग्रीन टी रिच इन अँटीऑक्सिडंट फॉर अ जेंटल एनर्जी बूस्ट. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात भरपूर प्रमाणात आणि ते आपल्याला एनर्जी देतात. स्मूदीज कंबाईन फ्रुट्स, ग्रीन्स अँड प्रोटीन फॉर अ बॅलन्स एनर्जी ड्रिंक. स्मूदीज मध्ये काय असतं? फ्रुट्स असतात, त्याच्यामध्ये ग्रीन म्हणजे कोथिंबीर, कढीपत्ता, पालक असते आणि त्याच्यामध्ये स्मूदीज मध्ये प्रोटीन्स असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला एनर्जी देण्यासाठी दिवसभर मदत करतात. एक्सरसाइज व्हेरी इम्पॉर्टंट. डेली 20 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज इज मस्ट. दिवसातून 20 मिनिटं एक्सरसाइज करायलाच पाहिजे. इट मे बी वॉकिंग, झुंबा, योगा, सायकलिंग, स्विमिंग, जिम, वॉर्मअप, सूर्यनमस्कार. काहीही करा, तुम्हाला जे आवडेल ते करा. तुम्ही एकतर चालू शकता, झुंबा डान्स करू शकता, योगा करू शकता, सायकलिंग ज्यांना आवडतं ते सायकलिंग करू शकता. स्विमिंग इज बेस्ट फॉर आर्थरायटिस पेशंट. जिमला ज्यांना जायला वेळ आहे त्यांनी जिमला जाऊ शकता, वॉर्मअप करू शकता आणि 12 सूर्यनमस्कार घातले तर आणखी कोणत्या एक्सरसाइजची सुद्धा गरज नाहीये. इट इन्क्रीजेस युअर एनर्जी लेवल. एक्सरसाइज काय करतं? आपलं एनर्जी लेवल वाढवतं. इट इम्प्रूव्ह कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ. आपलं हार्टचं फंक्शन वाढवतं. लोअर ब्लड प्रेशर कमी करायला मदत करतं एक्सरसाइज. बेटर वेट मॅनेजमेंट. ज्यांना वेट मॅनेज करायचं, वेट रिड्यूस करायचंय, वेट मेंटेन ठेवायचंय, त्यांच्यासाठी एक्सरसाइज इज द बेस्ट. इट एनहान्स मसल स्ट्रेंथ अँड बोन डेन्सिटी. मसल्सची स्ट्रेंथ वाढते एक्सरसाइज केल्यामुळे आणि बोनची डेन्सिटी वाढते. इट एनहान्स इम्युन फंक्शन. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. इम्प्रूव्ह फ्लेक्सिबिलिटी अँड बॅलन्स. तुमचं शरीर लवचिक व्हायला मदत होते आणि बॅलन्स राहायला मदत होते. इट लोअर्स द रिस्क ऑफ टाईप 2 डायबिटीज, ऑस्टिओपोरोसिस. टाईप 2 डायबिटीज आणि आर्थरायटिसच्या रोगांमध्ये सुद्धा मदत होते. नेक्स्ट, मेडिटेशन. कोण कोण मेडिटेशन करता बरं? डेली 20 मिनिट्स ऑफ मेडिटेशन आयदर अर्ली इन द मॉर्निंग और इन द इव्हनिंग इज मस्ट. सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपायच्या अगोदर 20 मिनिटं तुम्ही मेडिटेशन करा शांत चित्ताने. काय काय होत त्याने, त्याचे काय फायदे आहेत? इट रिड्युसेस स्ट्रेस अँड अँझायटी. त्याच्यामुळे आपली स्ट्रेस लेवल कमी होते, आपली चिंता दूर होते. इट इम्प्रूव्ह मूड. आपला मूड स्टेबलाइज होतो. बूस्ट ब्रेन फंक्शन. ब्रेनचं फंक्शन वाढतं एकाग्रतेमुळे. इट इन्क्रीजेस स्लीप क्वालिटी. चांगली झोप येते. एनहान्स कॉन्फिडन्स. आपला स्वतःचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढायला मेडिटेशनमुळे मदत होते. गोल सेटिंग. लास्ट बट नॉट लिस्ट, you should set a fitness goal. Write, recite and visualize your fitness goal. तुम्ही रोज आपलं एक आठवड्याचं किंवा 21 दिवसाचं गोल सेटिंग
गोल सेट करा आणि ते लिहा आणि ते वाचा आणि ते व्हिज्युअलाइज करा. त्याच्यामुळेही तुमच्या हेल्थमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, एव्हरी डे आय फील मोर एनर्जेटिक अँड हेल्दी अँड हॅपी. हे तुम्ही सकाळी लिहा आणि ते वाचा आणि ते व्हिज्युअलाइज करा. त्याच्यामुळे तुमची एनर्जी लेवल आणखी स्ट्रॉंग बनू शकते, वाढू शकते. अँड थँक यू.